नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझा आवाज जर तुम्हाला क्लिअर येत असेल तर मला तसं चॅट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे आपण आजचं जे डिस्कशन आहे स्पॉटलाइट 1000 MCQचं ते घेऊ शकतो. ओके, सो बेसिकली आवाज क्लिअर आहे बघा. थँक्यू सायली. ओके, धाडू. ओके, आवाज मस्तच आहे, विशेष नाही. चला, संतोष. ओके, सो हे आतापर्यंत जे आहे जवळपास 19वे लेक्चर आहे बघा, आपलं 19th लेक्चर आहे. आणि याच्यामध्ये एक दुसरा असणार आहे की उद्याचं जे टायमिंग आहे बघा लेक्चरचं ते 6 वाजेचं आहे. उद्या दोन्ही लेक्चर जे आहेत एमपीएससी मेनचं डिस्कशन आणि हे डिस्कशन, तर ते तिच्यामध्ये चेंजेस आहेत. आपल्या याच्यावर इनरोल केलेले आहेत बघा लेक्चर, तो तिथून तुम्ही जे आहे इनरोल करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. शनिवारच्या याच्यामध्ये रेग्युलर आपला जो इश्यू आहे तर तो थोडासा जे काय आहे शनिवारचं शेड्यूल प्लस मायनस होत राहील. सोमवार ते शुक्रवार कसलाही चेंज नसणार आहे, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, आता सगळ्यात बेसिक आहे, एकतर आज आपण गव्हर्नमेंटच्या स्कीम सुरू केलेल्या आहेत बघा. लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम हा आपला एक दुसरा प्लॅटफॉर्म आहे अनअकॅडमीवर, जो युट्यूब प्लॅटफॉर्म आहे, जसं हे ॲप आहे. तर ते लेक्चर्स नक्की बघा. आणि जे काय आहे की तिकडेही सबस्क्राईब करा, जेणेकरून तिथले लेक्चर्स तुम्ही बघू शकता. तर तो एक महत्त्वाचा भाग आहे. आपला जो कोड आहे तो कोड लक्षात असू देत, कारण आता तुम्ही ऑलरेडी ॲपवर आलेला असाल, पण अजून असे काही स्टुडंट्स आहेत की ज्यांना हा इश्यू आहे. ॲप अनलॉक करण्यासाठी हा कोड वापरला जाऊ शकतो, डॉक्टर सुशील. तसंच कुठलेही जे काही प्लसचे कोर्सेस आहेत किंवा कुठली बॅच तुम्हाला लावायची असेल, तर कुठलं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल, तर त्याच्यावरही तुम्हाला इथं 10% ऑफ मिळणार आहे. तर ती एक गोष्ट लक्षात असू देत, है ना. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट हे टेलिग्राम चॅनल जे आहे, याच्यावर तुम्हाला ज्या PDF आहेत लेक्चरच्या त्या अवेलेबल करून दिल्या जातील. सो तिथून तुम्ही त्या डाउनलोड करू शकता. ही एक रणांगण म्हणून बॅच आहे बघा 2 जूनची. त्याच्यानंतर 10 जूनला आपली बॅच येते बघा. 10 जूनला एमपीएससी मेन्सचं जी काय फास्ट ट्रॅक बॅच आहे तर ती आपण लॉन्च करतोय. त्यामध्ये इकॉनॉमी मी शिकवणार आहे. त्याचे डिटेल्स आपल्या याच्यावर आहे, कोर्स लिस्ट झालेला आहे. तुम्ही आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन तो कोर्स बघू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे काय, की आता ज्या स्कीम चालू आहेत बघा, 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतल्यावर 2 महिने, त्याच्यानंतर 2 वर्षाचं घेतल्यानंतर 3 महिने, त्याच्यासाठी तुम्ही कोड वापरू शकता. सो 19वे डिस्कशन, त्याच्यातला पहिला प्रश्न तुमच्यासाठी, कोरोना विषाणूची लागण ही आणीबाणी असल्याचं कोणत्या देशाने जाहीर केलं होतं, है ना. चीन, हाँगकाँग, भारत, सौदी अरेबिया. पहिला देश कुठला या याच्यामध्ये? ओके, सो बेसिकली याच्यासाठीचा कोड मी आपलं पोल जनरेट करतोय बघा. ओके, सो याच्यामध्ये जे आहे बरंच कन्फ्युजन आहे, पण जे काही सुरुवातीच्या काळामध्ये झालं होतं 2019च्या याच्यामध्ये, 2020 मधला जर तुम्ही विचार केला, 2020 मध्ये सुरुवातीच्या काळामध्ये हाँगकाँग हा जो देश होता, या देशाने ही आणीबाणी जाहीर केली होती बघा. सो हाँगकाँग याचं उत्तर आहे. आणि एकंदरीतच हाँगकाँगनी आणीबाणी जाहीर केल्याचा जो सुरुवातीचा काळ आहे हा एकदम 2020च्या याच्यामध्ये, आणि तेव्हा याची बरीच चर्चा झाली होती. त्याच्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता बेसिक गोष्ट जी आहे हाँगकाँगच्या बाबतीमध्ये, हाँगकाँग कुठं आहे बघा. हे तुमच्या समोर हाँगकाँग आहे. हाँगकाँग जे आहे तर इथं हा चायना आहे, चायनाच्या बाजूला हाँगकाँग आहे. हा मोठा मॅप आहे प्रॉपर. आणि तुमच्यासाठी हा अंडरस्टँडिंग करता दुसरा मॅप दिलेला आहे. हे वरती जे डार्क चॉकलेटी आहे हा चीन आहे बघा, आणि खाली लाईट जो दिसतोय हा हाँगकाँग इथं आहे बघा. ओके, आणि हेच तुम्हाला इथं जे आहे तर ते इथला सिनेरिओ झूम करून इथं दिलेला आहे, जेणेकरून हाँगकाँगची जी पोझिशन आहे आणि त्या सगळ्या गोष्टी, हा इथं दक्षिण चीनी समुद्र आहे बघा खाली. तर ते एक लक्षात ठेवा, है ना. हा पॅसिफिक ओशन, इंडियन ओशन आणि ओशनिया बघा. हे काय आहे बरं? ओशनिया ज्याला म्हटलेलं आहे हे काय आहे मला सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. ज्याला ओशनिया इथं म्हटलेलं आहे हे काय प्रकरण आहे? ओके, तर एकंदरीतच या सगळ्या याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा जो येतो तो म्हणजे हाँगकाँग हे जे आहे, तुम्ही हाँगकाँगचा जर विचार केला, हाँगकाँगची जी हिस्ट्री आहे बघा, हाँगकाँगच्या बाबतीमध्ये 1842 मध्ये काय झालं होतं, हे जे हाँगकाँग आहे तर चीनचं जे काही क्वीन घराणं होतं त्याचा ब्रिटिशांनी पराभव केला होता. आणि त्या पराभवाच्या बदल्यामध्ये यांनी काय केलं होतं की 1898 पासून हे हाँगकाँग जे काय होतं ते ब्रिटनला दिलं होतं बघा. सो हाँगकाँग ब्रिटनकडे होतं आणि याच्यासाठीचा 99 वर्षाचा करार होता. त्याच्यानंतर ते 99 वर्ष कंप्लीट झाले. मग 1900 जे काही 97 आहे हे हाँगकाँग परत एकदा चीनला मिळालं बघा. ओके, सो चीनला मिळालं. चीनला मिळाल्यानंतर सगळ्यात मुद्दा काय होता ना, चीनला आता सगळ्या गोष्टी स्वतःच्या लादायची गोष्ट आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट होती, ज्या वेळेस युएसने म्हणजे ब्रिटननी हाँगकाँग परत केलं बघा इथं, ते हाँगकाँग परत केल्यानंतर कंडिशन टाकल्या होत्या. एक, की जो काही हाँगकाँग आहे त्यांची स्वतंत्र एक स्वायत्त पद्धती असणार कामाची.
दुसरी महत्वाची गोष्ट जी होती याच्यामध्ये ती होती की बाबा हाँगकाँग मधली जी माध्यमं असतील ती स्वातंत्र्य असतील बघा. दोन गोष्टी होत्या, म्हणजे हाँगकाँगमध्ये माध्यम स्वातंत्र्य असेल, चीन तिथं गडचेपी करू शकत नाही. आणि दुसरा मुद्दा जो होता हाँगकाँगच्या बाबतीमध्ये की तिथली जी काही व्यवस्था असेल, शासन यंत्रणा ती वेगळी असेल. म्हणजे ओव्हरऑल याच्यामध्ये असं होतं की ब्रिटननी ज्या वेळेस रिटर्न केलं बघा हे, तर एक कंडिशन दिली होती की हाँगकाँगला एक स्वायत्तता प्रदान केली होती. आता हिच्यामध्ये काय झालं की मग तिच्यातून एक व्यवस्था जन्माला आली. त्या व्यवस्थेला असं म्हटलं जातं, त्या व्यवस्थेचं नाव आहे एक देश दोन पद्धती, है ना, किंवा दोन व्यवस्था, दोन पद्धती और तुम्ही दोन व्यवस्था म्हणू शकता. वन कंट्री टू सिस्टीम असा हा सगळा प्रकार होता बघा हाँगकाँग आणि चीनच्या बाबतीत. तुम्हाला हेही विचारलं जातं वन कंट्री टू सिस्टीम काय प्रकरण आहे, तर ते हेच आहे की चीनला हाँगकाँगला स्वायत्तता देणं गरजेचं होतं. दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे, जून 2019 मध्ये एक किस्सा घडला होता बघा. जून 2019 मध्ये काय आलं, चायनाने काय केलं, चायनाने एक करार म्हणजे एक पर्टिक्युलर जे होतं की कायदा करायचा प्रयत्न केला किंवा एक गोष्ट अशी केली की जर हाँगकाँगमध्ये कोणी कुठलाही गुन्हा केला असेल तर त्या व्यक्तीला त्याच्यावर जो काही खटला चालणार आहे त्याच्याकरता उचलून चीनमध्ये आणायचं. ओके. आता ऑब्विसली तुम्ही विचार करा, आता हाँगकाँगमध्ये राहणारी लोक, ती हाँगकाँग मधली जी जनता आहे सगळी, आणि हे खूप परेशान आहे बघा चीनला. हे हाँगकाँग मधले लोक घरात कमी रस्त्यावर जास्त असतात, अम्ब्रेला मुवमेंट वगैरे रोज ते म्हणजे नारेबाजी चालू असते त्यांची, है ना, गो बॅक चायना. सो सगळे बाहेरच असतात ते रस्त्यावर, यांना सवय झाली. आता आता ह्या जून 2019चा जो कार्यक्रम होता की बाबा सगळा कुठलाही गुन्हा झाला तर आम्ही त्या व्यक्तीला कुठं आणणार, चीनमध्ये आणणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट, यांची जी स्वायत्तता होती ती स्वायत्तता तिच्यावर टाच आली ना, म्हणजे आमची पद्धती आहे बाबा, आमच्या इथं आम्ही हे करणार, आणि मग तिच्यातून सगळा गोंधळ झाला. त्याचा इतका विरोध केला गेला तर नंतर ते मागे घेण्यात आलं. नंतर परत चीनने काय केलं, दुसरी एक गोष्ट केली की इंटेल एजन्सी. आता इंटेल एजन्सी आम्ही इथं आणतोय हाँगकाँगमध्ये असं म्हटलं चायनाने. इंटेल एजन्सी काय असते ना, गुप्तहेर यंत्रणा जी असते ना, तर ती गुप्तहेर यंत्रणा तर ती आणणार आहोत आम्ही, असं त्यांनी इश्यू केला. सो असं वेगवेगळ्या पद्धतीने ही हाँगकाँग आणि चायनाचा जो कार्यक्रम आहे बघा, तो दिवसभर चालू असतो 24/7. आणि हाँगकाँग बरंच चर्चेत आहे गेल्या 2019-20 पासून. सो बेसिकली तुमचा मुद्दा असा आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये, हाँगकाँग तुम्हाला मॅप वगैरे सगळं दाखवलेलं आहे ना. करोनापेक्षा ह्या जास्त गोष्टी महत्वाच्या आहेत, ऑब्व्हियसली हाँगकाँग लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न तुमच्याकरता, राष्ट्रीय स्तरावर कृषी अनुसंधान परिषदेच्या मानांकनानुसार अमायलूज हा घटक किती टक्के असेल तरच भाताची जात प्रसारित करता येते? 10 ते 15%, 15 ते 20%, 20 ते 25%, 50 ते 75%. सो जर तुम्हाला जात आहे तांदळाची एखादी प्रसारित करायची तर अमायलूजचं प्रकरण तिच्यामध्ये प्रमाण किती आहे तर ते तुम्हाला सांगायचं आहे, तरच ते वाण जे आहे ते त्याला मान्यता दिली जाते बघा. तर काय आहे सांगा बरं. ओके. सो है ना, मॅक्झिमम लोकांनी उत्तर बरोबर दिलं, है ना. पण काही लोकांचं जे होतं की बी आणि सी मध्ये कन्फ्युजन झालं बघा इथं. बऱ्याच लोकांनी बी ला पण पसंती दिली होती बऱ्यापैकी. ऍक्च्युली याचं उत्तर जे आहे 20 ते 25%. आता इंद्रायणी राईस बघा, तो अमायलूज आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मुद्दा कुठे येतो, तुम्ही इंद्रायणी खाल्ला असेल बघा. मग पुण्याकडे तुम्ही जर कधी आलात, बाहेर कुठं जेवायला गेलात, है ना, तो यस स्निग्धता जी काही असते तो, है ना, इंद्रायणी कसा असतो ना बघा, असा एकदम ओलसर जो असतो, है ना, बऱ्यापैकी असा मोकळा मोकळा तो होत नाही. तर ते सगळ्या गोष्टी हिच्यामध्ये आहेत. आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही आहे तर त्या न्यूज मधल्या काळात होत्या, है ना. त्याच्यामुळे जे काय आहे की अमायलूजचं घटक जे आहे एखाद्याला, या चिकट भात असतो इंद्रायणी, पण है ना की बेसिकली ह्या हिच्यामध्ये अमायलूज जो आहे, हा त्याला गंजी पण म्हटलं जातं बघा. यस, तर त्या सगळ्या हिच्यामध्ये ते प्रमाण किती असणं गरजेचं आहे, 20 ते 25%. तर आणि तर ते वर्कआउट. आणि हे फार महत्वाचं आहे की बाबा, हा ना, इंद्रायणी वगैरे, तर ह्या आणि ऍग्रिकॉस जी लोक आहेत बघा, इथं ऍग्रिकॉस पण बरीच असतील आता, तर ऍग्रिकॉस वाल्यांना हे जास्त अजून क्लिअर होईल बघा. सो एवढं एक आपल्यासाठी एक्झामसाठी महत्वाचं आहे की अमायलूज जे काही आहे तर ते आहे 20 ते 25% ठेवा त्याचं प्रमाण. दॅट्स इट. आपल्याकरता एवढं ओके आहे. नेक्स्ट वन, एअर इंडियाचं खाजगीकरण करण्याचा नवीन प्रस्ताव मांडला गेला आहे. यानुसार किती टक्के खाजगीकरण केलं जाणार आहे? 25%, 75%, 50%, 100%. तुम्हाला उत्तर द्यायचं आहे बघा. एअर इंडिया जे आहे त्या एअर इंडियाचं किती खाजगीकरण केलं जाणार आहे? 25, 75, 50 किती टक्के करणार बघा. हा ना, खाजगीकरणाचा प्रस्ताव आहे एअर इंडियाच्या. सो बेसिकली ते किती केलं जाणार आहे तो एक महत्वाचा आस्पेक्ट आहे, है ना. सो हिच्यामध्ये जे आहे बऱ्याच लोकांनी जे उत्तर निवडलं बघा, बी निवडलं 37%. पण ऍक्च्युली एअर इंडियाच्या खाजगीकरणाचा जो काही मुद्दा आहे बघा, तो 100% खाजगीकरण हा मुद्दा आहे इथं. एअर इंडियाचं जर सगळं गणित तुम्ही बघितलं तर एअर इंडिया आजच्या डेटमध्ये मायनसमध्ये आहे बघा.
तोट्यामध्ये कंपनी आहे. हे खाजगीकरण, ज्यालाच आपण निर्गुंतवणुकीकरण असं म्हणतो, डिसइन्व्हेस्टमेंट. ओके, म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट किंवा निर्गुंतवणुकीकरण जे आहे की सरकार काय करतं, स्वतःचे शेअर विकतं, स्वतःची मालकी कमी करत जातं बघा. आणि एकंदरीत असं का केलं जातं, दरवर्षीच्या बजेटमध्ये निर्गुंतवणुकीकरण किंवा जे काही डिसइन्व्हेस्टमेंट आहे त्याच्याबद्दलचा जो काही मुद्दा असतो तो प्रकर्षाने समोर येतो. याचं टार्गेटच सेट केलेलं असतं. आणि मागच्या वेळेचं जे टार्गेट होतं लास्ट बजेटमधलं, ते LICचं जे काही निर्गुंतवणुकीकरण आहे ते वर्क झालं नव्हतं. यावेळेस परत गव्हर्नमेंट टार्गेट करणार, कारण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे बघा, की या सगळ्या हितामध्ये येस, महावितरणाचं प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे. कारण ह्या ज्या कंपन्या असतात ह्या लॉसमध्ये असतात आणि मग त्याच्यामुळे सरकारवर ते ऍडिशनल बर्डन येतं. मग सरकार काय करतं, मालकी विकतं, पैसे पण येतात सरकारकडं आणि तो जो लॉस असतो वर्षानुवर्षाचा त्याच्यापासून सरकारची मुक्तता होते. पण हा काही याच्यातला सोल्युशन नाहीये, है ना. म्हणजे सगळ्यात गोष्टी महत्वाची आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये, की सगळ्यात बेसिक मुद्दा आहे की लॉंग टर्म सोल्युशन्स आपल्याला शोधता आले पाहिजे. असं करत 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 आपल्याकडे काहीच उरणार नाही बघा. तर तसं आपलं व्हायला नको. म्हणून ते जे आहे की गव्हर्नमेंटचे उद्योग कसे प्रायव्हेटमध्ये येतील त्याचा विचार सरकारने केला पाहिजे, त्याच्या उपाययोजना आल्या पाहिजेत. पालपूर कुनो अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, गुजरात. पोल जनरेट केलेला उत्तर द्यायचं बघा. पालपूर कुनो कुठं आहे? 50% लोकांनी उत्तर बरोबर दिलं आहे, तरी 29% म्हणजे जरी पण 50% लोकांनी हे चुकलं बघा. पालपूर कुनो जे आहे ते खूपच न्यूजमध्ये आहे सध्या. एकतर पालपूर कुनो कुठं आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे, है ना. चित्ता असू दे, सिंह असू दे. ओके, सो एकंदरीतच जे आहे की मध्य प्रदेशच्या बाबतीमध्ये जे आहे, तर इथं जो आहे पालपूर कुनो अभयारण्य, तर ते एक लक्षात ठेवायचं आहे. तुमच्या समोर मी मॅप देतोय बघा पालपूर कुनो अभयारण्याचा, तो नीट बघा. म्हणजे गिर लॉयन इथं आणण्याचा पण हे होता बघा. सो गुजरातमध्ये हे इथं गिर आहे. इथून जे आहे गिर लॉयन प्रोजेक्ट जो होता, तर हे इथं मध्य प्रदेशमध्ये इथं कुनो आहे बघा. ओके, सो सिंह, गिर ते कुनो, तर हा मॅप लक्षात असू देत. मग तुम्हाला ते एवढं क्लिअर पाहिजे की हे जे आहे मध्य प्रदेशमध्ये आहे. ओके, तर हा याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे एक तर ना असे एक गोष्ट आहे की मॅप मधून इतकं क्लिअर करायचं ना की हे पिक्टोरियल तुम्हाला आढळलं पाहिजे. या आशियाई चित्त्याचा आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे बघा. चित्ता जो आहे तो ऑलरेडी डिस्कस केला आहे, म्हणून मी तुम्हाला, कारण परत परत त्या गोष्टी केल्या तर मग आपलं पुढचं राहून जातं. यस, लास्ट सीन इन 1947. एक गोष्ट एक करू शकता तुम्ही, आतापर्यंतचे जे लेक्चर्स आहेत ज्या लोकांनी केले नसतील ते आपल्या इथं आहेत, ते प्रत्येकाने बघा, ते तुम्हाला खूप हेल्पफुल राहतील बघा. एकंदरच डेटा ॲज वेल ॲज जे काही अनालिसिस आहे, आयोगाच्या पेपरचा विचार आहे तिच्यामधून ते हेल्पफुल राहील. आणि उद्याचं या लेक्चरचं टायमिंग संध्याकाळी 6 वाजेचं आहे, तो प्लीज एकदा ते बघून घ्याल, है ना. उद्या शनिवार आहे, स्पॉटलाइट सिनॅक असतं रात्री 9ला, त्याच्याकरता हे 6ला आहे. दुसरं महत्वाचं, जे काही MCQ MPSCचं आपलं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं, ते दुपारी 3 वाजता आहे बघा, कारण ते 12ला असतं आपलं, की आपले सकाळी जे काही युट्यूब फेस्ट सुरू आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्कीमचे लेक्चर्स आहेत सकाळी 9 वाजता आणि 11:15 वाजता. ते जे आहे ते युट्यूब चॅनलवर आहे. जे काही आहे लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम, तर तिथून तुम्हाला करायचं आहे बघा. आणि हे 2 लेक्चर जे आहेत फक्त एक आहे, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, हे लेक्चर ऍपवरच होतील, ऍपवर तुम्ही इनरोल करून ठेवा. पुढचा प्रश्न घ्या. भारतातील किती स्थळांचा 2020 मध्ये रामसार स्थळांमध्ये जे आहे, तर तो रामसार यादीमध्ये, है ना, सहभाग करण्यात आलेला आहे. ओके, सो याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे एकंदरीतच, है ना. 2020 टिपिकली मी पोल जनरेट करतोय बघा, पोल जनरेट केलेला आहे. 2020 मधल्या ज्या रामसार स्थळं आहेत बघा, त्या रामसार स्थळांच्या बाबतीमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आणि हे महत्वाचं आहे, रामसार स्थळ खूप महत्वाचा टॉपिक आहे बघा. एकंदरीतच तुम्ही हे सगळं याच्यामध्ये शिकणं अपेक्षित आहे. म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये तुमचं झालं असेल. 59% लोकांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. याचं उत्तर आहे 1542. आता बघा, एकंदरीतच तुम्ही जर बघितलं की 2020 मध्ये हा जो सगळा आकडा आहे आपला, की रामसार यादीमध्ये किती स्थळं जी आलीत बघा, तर समावेश झाला 15 स्थळांचा. यादीत एकूण किती झाली स्थळं? 42 स्थळं झाली. आता याच्यामध्ये जे आहे महाराष्ट्रातून 2 स्थळं. आतापर्यंत असं होतं की महाराष्ट्राची पाठी कोरी होती बघा रामसारच्या याच्यामध्ये, महाराष्ट्रातलं कुठलं स्थळ नव्हतं. आता जे आहे ते म्हणजे नांदूर मधमेश्वर जे आहे. ओके, सो नांदूर मधमेश्वर हे एक आलं. आणि दुसरं कुठलं आलंय बघा, लोणार. एक्सलंट. लोणारच्या बाबतीमध्ये जे आहे, लोणारचं जे काही पाणी होतं बघा, तर ते गुलाबी रंगाचं झालं होतं. मी तुम्हाला दाखवलं सुद्धा होतं. कशामुळे झालं होतं बरं, पाण्याचा रंग का बदलला होता, हा ना.
सो मला एक गोष्ट तुम्ही सांगणार आहात आता, इजेक्टा ब्लँकेट काय असतं? इजेक्टा ब्लँकेट, ओके, इजेक्टा ब्लँकेट आपण डिस्कस केलं होतं, मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती लोणारच्या वेळेस. व्हॉट इज, यस, हॅलो बॅक्टेरिया उत्तर आहे, बरोबर, काहीच इश्यू नाही. इजेक्टा ब्लँकेट नावाची गोष्ट मी सांगितली होती, तुम्हाला जर आठवत असेल. व्हॉट इज इजेक्टा ब्लँकेट? यस, चंद्रावरचं असतं, एक्सटर्नल प्रणोती, है ना. आणि हा, सतीशनी स्टोन सर्कल पण सांगितलं बघा, स्टोन सर्कल, स्टोन सर्कल पण आपण बघितलं होतं तिथं. स्टोन सर्कल का बनवलं जातं? तर जुन्या काळामध्ये युद्धानंतर जी लोक त्यांची डेथ व्हायची, तर त्या लोकांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्टोन जे काही होते ते लावले जायचे, आणि त्याला स्टोन सर्कल जे आहे, ब्रिटनमध्ये वगैरे किंवा आफ्रिकन याच्यामध्ये स्टोन सर्कल जे आहे ते वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहेत, जागतिक वारसा स्थळात आहे. पण आपल्या लोणारचं जे स्टोन सर्कल आहे ते कुठंतरी म्हणजे दुर्लक्षित झालेलं आहे, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. तर ती एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. आता हिच्यामध्ये जे आहे रामसारच्या बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं बघा, बेसिक रामसारचं सांगतो, तेवढं एक लक्षात ठेवा परीक्षेकरता. रामसार हे ठिकाण जे आहे ना बघा, तर हे इराण मधलं ठिकाण आहे. इराण हा जो देश आहे ते इराण मधलं हे रामसार ठिकाण आहे. रामसर मध्ये काय होतं ना, की पाणथळ जागे जे काय असतात बघा, पाणथळ जे काही प्रदेश आहेत, तर त्याचं संवर्धन करण्यासंबंधीचा हा मुद्दा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट रामसरच्या बाबतीमध्ये, हा करार जो झाला होता 2 फेब्रुवारी 1971 मध्ये झाला होता बघा. याला जी मंजुरी देण्यात आली तर 1975 मध्ये, आणि भारताने याला मंजुरी, म्हणजे जागतिक स्तरावर हा इम्प्लिमेंट झाला 1975. भारताने मंजुरी कधी दिली तर 1982 मध्ये दिलेली आहे. सो हा प्लॉट पाठच पाहिजे, आपला विषयच नाही येतं. भारताने 1982 मध्ये मंजुरी दिलेली आहे. इराण रामसर पाणथळ ठिकाण, आणि म्हणून 2 फेब्रुवारी हा दिवस जो आहे तो वर्ल्ड वेटलँड डे म्हणून साजरा केला जातो. वर्ल्ड वेटलँड डे, ओके. ह्या वेटलँड म्हणजेच पाणथळ प्रदेश जे काय असतात, 2 फेब्रुवारी त्याच्याकरता साजरा केला जातो बघा. तर ते एक प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातलं सर्वात मोठं जे काही पाणथळ ठिकाण आहे ते कुठलं आहे? तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं जे आहे ते सुंदरबन आहे बघा, ओके. सुंदरबन तुम्हाला माहित असेल, सुंदरबन जे आहे रॉयल बेंगॉल टायगर साठी फेमस आहे बघा, वेस्ट बेंगॉल. त्याच्यानंतर सर्वात लहान जे रामसार ठिकाण आहे ते रेणुका आहे बघा. रेणुका कुठं आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये आहे ना. इथं रेणुका देवीचं मंदिर सुद्धा आहे बघा, हा नाही. तर ते एक लक्षात ठेवा. तर बेसिकली रामसार साईड जी आहे ती महत्वाचं आहे. रामसार बद्दलचे एवढे बेसिक किमान डिटेल्स आपल्याकडे असले पाहिजेत. रामसार म्हटल्यानंतर म्हणजे बघा एक गोष्ट आहे, ज्या वेळेस असं काही न्यूज येते तर लगेच आपण पटकन त्याच्याबद्दलच्या बेसिक गोष्टी बघितल्या पाहिजेत, ओके. आता खालीलपैकी कोणता शब्द 2019चा ऑक्सफर्ड हिंदी वर्ड ठरला आहे किंवा ऑक्सफर्ड हिंदी शब्द ठरला आहे? नागरिकता, अधिकार, संविधान, स्वतंत्रता. सो कुठला शब्द आहे तो तुम्ही मला सांगणार आहात. सो 2019चा ऑक्सफर्ड हिंदी शब्द कुठला आहे? एक्सलंट, है ना. मॅक्झिमम लोकांनी बरोबर दिलाय, 53. यस, संविधान. यस, संविधान बचाव संविधान. आणि हे ऍक्च्युली हे इतकं सर्च झालं होतं, आणि त्याच्यामुळेच ते संविधान जे आहे, की संविधानाच्या बाबतीतला जो मुद्दा होता, की बाबा संविधान बदललं जाईल, संविधान 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 2019. तुम्ही जर एक गोष्ट बघितली असेल, सिम्बॉलिक गोष्ट होती बघा, ज्या वेळेस बीजेपी परत निवडून आलं, नरेंद्र मोदीजी हे परत पंतप्रधान होणार होते, ज्यावेळेस ते शपथ ग्रहण आणि त्याच्यासाठी जात होते, तर त्यांनी झुकून संविधानाला प्रणाम केला होता बघा, बाहेर संविधान ठेवलेलं होतं. सो तो एक महत्वाचा, तो सिम्बॉलिक हे होता. तुम्ही जे आता संतोषने टाकलं संविधान बचाव, डिबेट झाला होता बघा, संविधान बदलणार आहे वगैरे वगैरे, तर त्यांनी त्या याच्यातून कृतीतून दाखवलं की बाबा आम्ही सुद्धा तेवढाच रिस्पेक्ट करतो. आणि ती एक गोष्ट होती. संविधान हा शब्द जो आहे तो ऑक्सफर्ड हिंदी शब्द ठरला बघा. तर एकंदर काय असतं ना, यस, एक्सलंट. 2020चा शब्द दिलेला आहे बघा, मी आता विचारणार होतो तुम्हाला. आत्मनिर्भर जे आहे तर 2020चा शब्द, तर तो टाकलेला आहे बघा सुनीलनी. सो एकंदरीतच या याच्यामध्ये जे आहेत की जे रेफरन्सेस आता पुढचे येत जातात तर ते आपण घेतले पाहिजे, ओके. सो हा एक महत्वाचा इथला मुद्दा होता. पुढचा प्रश्न घ्या. रामसर यादीत समाविष्ट नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यातील आहे? नंदुरबार, सांगली, कोल्हापूर, नाशिक. सो पोल जनरेट करतोय. नांदूर मधमेश्वर कुठलं आहे बघा. प्रश्न एकदम सोपा होता. लेक्चरमध्ये जर लक्ष राहिलं असतं थोड्या वेळापूर्वी, ओके. सो आता बघा, जवळपास 64 लोकांनी बरोबर सांगितलं. याचा अर्थ होतो की जवळपास काय आहे ना, की
36 लोक जी होती, 36% लोक जी आहेत त्यांनी चुकवलं हे उत्तर. कसं चुकलं ना, आता थोड्या वेळापूर्वी इकडे कमेंट बॉक्समध्ये पण नाशिक टाकून झालं होतं बघा. मी नांदूर मधमेश्वराचा रेफरन्स ज्यावेळेस दिला तेव्हा मी फक्त ते सांगितलं नाही, कारण पळत प्रश्न होता हे मला माहित होतं. आणि ऑब्व्हियसली जी लोक आता नाशिकची आहे, बऱ्याच लोकांनी टाकलं की आमचं गाव आहे बाबा, आमच्या इथलं आहे. नक्कीच ही गोष्ट खूप चांगली आहे, तिथं जाऊन भेट द्या. बाकीच्यांनी सुद्धा बघा, एक गोष्ट असते, आपण या एमपीएससीचा वगैरे अभ्यास करतोय, सगळ्या गोष्टी आहे, पण ज्यावेळेस तुम्ही भ्रमंती करता, इकडं तिकडं ज्यावेळेस तुम्ही वेळ स्पेंड करता, तर अशा गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत की तुम्ही अशा ठिकाणी जाणं, कारण हे आपण वाचतो बघा. हे नेमकं कसं आहे हे ज्यावेळेस तुम्ही बघाल ना, तुम्हाला खूप भारी फील होईल. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या तुम्ही पुस्तकात रेग्युलर वाचता. कवडा नदी जी आहे बघा, तर त्या कवडा नदीचा पण रेफरन्स यांनी दिलेला आहे, राजलक्ष्मी. कादवा नदी, ओके, है ना, कादवा नदी जी आहे. आणि याचं सिंपल एक आहे, हे पिक्टोरियल लक्षात ठेवा. आणि हे गेट आहे बघा त्याचं, नांदूर मधमेश्वर अभयारण्य वन्यजीव विभाग नाशिक. ओके, त्याचा फ्रंट पेज तुम्हाला दाखवलं की जेणेकरून इथून जे आहे की यस, याला महाराष्ट्राचं भरतपूर असं म्हटलं जातं बघा. सो हाही एक फार महत्वाचा हे आहे, है ना, महाराष्ट्राचं भरतपूर वगैरे. सो बेसिकली ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तर त्या तुम्ही खूप प्रॉपरली जर केल्या तर त्या तुम्हाला हेल्पफुल राहतील बघा. पिक्टोरियल मेमरी करता मी हा त्याचा गेटचा फोटो तुम्हाला दाखवला. नेक्स्ट, 6वा वस्तुमान लोप याला कारणीभूत असणारा महत्वाचा घटक कोणता? निसर्ग, मानव, मानव निसर्ग यापैकी नाही. सो तुम्हाला उत्तर टाकायचं, मी पोल जनरेट केलेला. 6वा वस्तुमान लोप याला कोण कारणीभूत आहे? चला, बी आणि सी मध्ये कन्फ्युजन होणार होतं हे तर माहित होतं, है ना. सो हिच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की याचं उत्तर जे आहे ते मानव आहे बघा. ओके, याचं उत्तर मानव आहे. हा, आता ही गोष्ट काय, आता हे मराठीत लिहिलं आहे, तर याचा इट्स म्हणजे इंग्लिश मध्ये जर आपण याला केलं की हे काय आहे, 6th मास एक्सटिंक्शन. ओके, म्हणजे 6 मास एक्सटिंक्शन काय ना, हे असे मास एक्सटिंक्शन झालेले आहेत. म्हणजे असा काळ येतो की जिच्यामध्ये असा इम्पॅक्ट टाकून जातो की जिच्यामध्ये तुमचं एकंदरच पृथ्वीवरचं जे काही पर्यावरण आहे, जे काही जीवजंतू आहे, त्यांच्यावर तो खूप मोठा इम्पॅक्ट टाकतो आणि मोठ्या प्रमाणावर जे आहे तर ते मास एक्सटिंक्शन होऊन जातं, है ना. सो ही जी गोष्ट जी आहे म्हणजे नष्ट होणं, है ना, असे वेगवेगळे आतापर्यंत जे झालेलं आहे. 6 मास एक्सटेन्शनच्या बाबतीमध्ये जे आहे सर्वात जास्त इम्पॅक्ट कोण करतोय, तो माणूस करतोय बघा. माणसाने इतकी गडबड करून ठेवलेली आहे पर्यावरणाच्या याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही इकडे तिकडे कुठेही बघा, म्हणजे आज समुद्रकिनारी तुम्हाला फोटो दिसतात की बाबा कासवाच्या गळ्यामध्ये, है ना, नायलनची दोरी अडकलेली आहे, कासवाच्या नाकामध्ये स्ट्रॉ आहे. हे सगळं काय आहे ना की तुम्ही बीचवर जा, तुम्ही इकडे जा तिकडे जा, म्हणजे सगळ्या दूर जे काही गडबड करतोय तो माणूस करतोय. आणि 6 मास एक्सटिंक्शनला जास्तीत जास्त रिस्पॉन्सिबल जो कोणी आहे तो माणूस आहे बघा, तर ते एक लक्षात ठेवा, है ना. फ्लड वगैरे सगळं ठीक आहे, आणि की नॅचरल ज्या गोष्टी आहेत त्या आहेत, त्याच्यात का वाद नाही बघा. पण हे जे आहे की 6 मास एक्सटिंक्शन, आणि हे प्रश्न विचारले गेलेले आहेत, आणि हा मधल्या काळामध्ये एक डिबेट पण होता, सगळे आर्टिकल्स याच्यावर चालू होते. सो आन्सर इज मानव. आणि राहिल्या गोष्टी तर हा निसर्गाचा रोल असतो, पण एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, ती म्हणजे काय की या सगळ्या बेसिक याच्यामध्ये माणसाचा रोल खूप प्रॉमिनंट आहे. माणूस खूपच म्हणजे एन्व्हायरमेंटच्या याच्यामध्ये हात खेळतोय, आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत बघा. जानेवारीच्या पहिल्या सोमवारपासून रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा करण्यास कधीपासून सुरुवात झाली? जानेवारी 2000, जानेवारी 1992, जानेवारी 1989 आणि जानेवारी 1990. सो तुम्हाला उत्तर टाकायचं आहे. ओके, सो 3 नंबरचं ऑप्शन जे आहेत तुमच्या समोर आहेत बघा. सो चला, हिच्यामध्ये ए आणि सी मध्ये बऱ्यापैकी जे होतं की, आणि ऑलरेडी आन्सर मी सांगून दिलं त्या फ्लो मध्ये, है ना. पण ठीक आहे, तरी पण चुकलं बघा बऱ्याच लोकांचं, है ना, असं नको व्हायला. है ना, त्या फ्लो मध्ये ते आलं, पण तरी चुकायला नको होतं. सो कॉन्सन्ट्रेशन ठेवा. बऱ्याचदा असं होतं बघा, उत्तर येऊन जातं, है ना. सो बेसिकली ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आहे की जानेवारी 1989 जे आहे तिथून होतं. हे बऱ्याचदा असं पण होतं, सकाळचं जे लेक्चर असतं ना, त्या सकाळच्या लेक्चरमध्ये एक तर ते वेळेची ही मर्यादा, आणि त्या सगळ्या याच्यामध्ये बऱ्याचदा जे प्रश्न द्यायचे असतात त्याचे 1-2 उत्तर तर मी असेच सांगून टाकतो, तरी पण लोक चुकवतात बघा. आणि हे विशेष आहे, म्हणजे त्यांचं लक्ष नसतं, एवढं तर क्लिअर आहे, है ना. सो ऑनलाईन आल्यानंतर तुम्ही काय करता हा एक मुद्दा आहे. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे बघा, की 1989 पासून जो आहे तर तो रोड ऍक्ट आहे. यस सतीश,
रस्ते सुरक्षा सप्ताह आपल्याकडे जे आहे एक मेजर इश्यू आहे, ऍक्सिडेंटचा मेजर इश्यू आहे बघा. ऍक्सिडेंट मोठ्या प्रमाणावर होतात, आंतरराष्ट्रीय स्तरावर याच्यासाठी प्रयत्न आहेत, पण तरी सुद्धा जी काही गोष्ट आहे की आपल्या इथे अशा गोष्टी होता कामा नये. मग त्याच्याकरता हे अवेअरनेस कॅम्पेनिंग असतं बघा. रस्ते सुरक्षा सप्ताह वगैरे काय आहे, हे लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठीची गोष्ट आहे. म्हणजे सिंपल सिंपल गोष्टी आहेत. यस, एक्सलंट अनिकेत, ब्राझिलिया कन्व्हेन्शन. ओके, सो अनिकेतनी जे काही सांगितलेलं आहे, ब्राझिलिया कन्व्हेन्शन जे आहे ते याच्याशी रिलेटेड आहे बघा. जागतिक स्तरावर तुम्हाला जे काय आहे रस्ते सुरक्षा त्याच्याकरता ब्राझिलिया कन्व्हेन्शन आहे. म्हणजे हा फक्त भारतातला प्रॉब्लेम नाही, ऍक्सिडेंट हा अख्ख्या जगाचा प्रॉब्लेम आहे. ओके, सो ती एक महत्वाची बाब आहे. याच्यामध्ये काय असतं, सिंपल, तुम्ही ट्रॅफिकचे नियम पाळले पाहिजेत, हेल्मेट घातलं पाहिजे, मग त्याच्यासाठी आपल्याला जबरदस्ती करावी लागते बघा. सो अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपण पण करणं गरजेचं आहे. तर ती एक फार महत्वाची गोष्ट आहे. आणि मग रस्ते शेवटी बघा, है ना, ते एक रिक्षावर लागलेलं असतं ना पोस्टर, तुम कब आओगे, है ना, तर ते प्रत्येकाच्या घरी कोणतरी वाट बघतंय आणि त्या हिच्यामध्ये कुणालाही इजा होता कामा नये. हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. नेक्स्ट वन, इंडिया स्किल्स रिपोर्ट 2019 नुसार नोकऱ्या निर्माण करण्याची सर्वाधिक शक्यता असणारं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, उत्तर प्रदेश. तुम्हाला उत्तर टाकायचं बघा, पोल जनरेट केलेला आहे, उत्तर टाका. एक्सलंट, मॅक्झिमम लोकांनी जे आहे ते महाराष्ट्र उत्तर दिलेलं आहे ना. महाराष्ट्र उत्तर हे योग्य आहे बघा. याच्यामध्ये एक तर सिंपल गोष्ट आहे, महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे आपण बघतोय. ज्या लोकांनी लेक्चर केले नसतील ते करून घ्या बघा. ते लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झामच्या युट्यूब चॅनलवर आहे. आता याच्यामध्ये जे आहे महाराष्ट्राचं उत्तर आहे, इट्स ओके, म्हणजे काही वादच नाही. आता तुम्ही बघा, मॅग्नेटिक महाराष्ट्र सर्वात जास्त जे काही आहे स्टार्टअपच्या बाबतीत टॉपला महाराष्ट्र, इन्व्हेस्टमेंट जास्त कुणाकडे येतंय महाराष्ट्र. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर ऑब्व्हियसली इथं काय सर्वाधिक शक्यता म्हणजे काय पॉसिबिलिटी त्यांनी वर्तवली आहे, आणि ती पॉसिबिलिटी महाराष्ट्रात आहे. म्हणजे उद्या तुम्ही जर माती केली तर तिच्यात ते हात वर करतील. गोष्ट एकदम सिंपल आहे. त्यांनी फक्त शक्यता वर्तवलेली आहे. आणि जे काही आताचं पोषक वातावरण आहे, एफडीआय असेल, गुंतवणूक असेल, रेग्युलर याच्यामधली, स्टार्टअपच्या बाबतीमध्ये टॉपला आहे आपण. या सगळ्या गोष्टीचा विचार करता महाराष्ट्र येत्या काळामध्ये जास्तीत जास्त नोकऱ्या देऊ शकतो. तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे बघा. ओके, सो ऍडव्हर्टाइजमेंट नाहीये, ती येईल ऍडव्हर्टाइजमेंट. ओके, यस, आपला महाराष्ट्र है ना, गरजा महाराष्ट्र. पुढं, सो स्वच्छता सर्वेक्षण 2019 नुसार देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर इंदूर हे आहे. इंदूर हे शहर जे आहे सलग चौथ्या वेळी स्वच्छ शहर म्हणून निवडलं गेलेलं आहे. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, अ आणि ब बिनचूक दोन्ही चूक. सो तुम्हाला उत्तर द्यायचं बघा याचं. स्वच्छता सर्वेक्षण चला, मॅक्झिमम लोकांनी जे आहे ते उत्तर बरोबर दिलेलं आहे. प्रत्येक पाचव्यांदा आहे, पण पाचव्यांदा कसं होतं ते आपण बघूयात. आता बघा, इंदोर जे आहे स्वच्छता सर्वेक्षण 2019 नुसार, 20 नुसार पण ते टॉपला आहे बघा. ओके, आता जे आहे हे तुम्हाला 19चं विचारलेलं आहे इथं, कारण हा 2020 मधला प्रश्न आहे. आता जो आहे 2021, आता रिसेंट ते परत आलेला आहे. सो 2020 मध्ये पण कोण टॉपला आहे? इंदोरच आहे. मागच्या पानावरून पुढे 55 इंदोर परत आहेत. म्हणून ते 19 नुसार चौथ्या आणि 20 नुसार पाचव्या क्रमांकावर आहे. आता सॉल्व्ह झाला डाऊट तुमचा. ओके, सो आता डाऊट सॉल्व्ह झाला असेल. म्हणून तो प्रश्न चेंज न करता तसाच ठेवला होता की तुम्हाला ती एक गोष्ट येते की 2019 मध्ये पण तेच होतं आणि कन्झिक्युटिव्हली सलग ते चौथ्या क्रमांकावर आहे बघा. सलग चौथ्या वेळेस पहिल्या क्रमांकावर, आणि 20 मध्ये परत आलं. सो पाचवा क्रमांक आहे सलग जे आहे. स्वच्छता सर्वेक्षण जे आहे तर त्याच्या बाबतीतले एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाने, की याच्याशी रिलेटेड ज्या काही बेसिक बाबी आहेत त्याच्यावर आपल्याला प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो. हा स्वच्छ भारत मिशन मधला एक महत्वाचा आस्पेक्ट आहे आणि सरकारचा खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे बघा. तो आपण नक्कीच अभ्यासला पाहिजे. ओके, सो ती एक फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे तर ते प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न, संरक्षण मंत्रालयामध्ये लष्करी कामकाज हा नवीन विभाग सुरू झाला. देशाचे लष्कर प्रमुख हे लष्करी कामकाज विभागाचे प्रमुख आहेत. फक्त अयोग्य, ब योग्य, अबयोग्य दोन्ही अयोग्य. सो तुम्हाला उत्तर द्यायचं. पोल जनरेट करतो, पोल जनरेट केला, उत्तर टाका. खाटकन उत्तर टाकला सी. तर सी चुकीचं आहे बघा.
यस, जॉनाथन विकने उत्तर दिलेलं आपल्याला, इट्स सीडीएस. यस प्रणोती, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. ओके, सीडीएस. सो हे चुकीचं आहे. लष्करी काम मंत्रालयामध्ये लष्करी कामकाज विभाग जो आहे तो सुरू करण्यात आला. लष्करी कामकाज विभाग काय? डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स. ओके, हे डिपार्टमेंट कुठलं आहे? इट इज डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स. ओके, आता याच्यामध्ये जे आहे की ठीक आहे, हा जो काही बेसिक मुद्दा आहे, डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स, यस, जनरल बिपिन रावत. ओके, आता याच्यामध्ये जे येतं बघा, ती म्हणजे काय की सीडीएस जे आहे त्याला किती स्टार असतात मला सांगा बरं. सीडीएस हे जे पद आहे, सीडीएस ही जी नवीन पद निर्माण केलं आपण, ते किती स्टारचं पद आहे? प्रत्येक 3 नाही 4 स्टारचं पद आहे बघा. इट इज 4 स्टार. ओके, सो ते एक लक्षात ठेवा, है ना. अरे 2 स्टार वगैरे काय है ना, 4 स्टारचं पद आहे. 2 स्टार म्हणजे काय? सीडीएस कोण आहे? सीडीएस सगळ्यांचा गुरु आहे बघा आता. कारण काय ना की एकंदरीतच आपल्या इथं जे आतंकवादी हमले असतील किंवा पाकिस्तानचे अटॅक आणि ह्या मधल्या सगळ्या गोष्टी, तर हे खूप आधीपासून चर्चेला होतं की आपण आपल्या इथं जे आहे तर ते सीडीएस असं एक पद निर्माण केलं पाहिजे, की जे पद आहे की ते सर्व आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, यांना कोऑर्डिनेट करेल, म्हणजे उद्या काही गडबड होता कामा नये. ओके, सो त्याच्यामुळे हा जो एक मुद्दा आहे की तो कोऑर्डिनेट करणं सर्वांना आणि तिच्यातून चांगल्या गोष्टी करणं. म्हणजे बऱ्याचदा कम्युनिकेशन गॅप नावाची जी गोष्ट असते की आपल्याकडं सगळं आहे बघा, लष्कर आहे, हवाई आहे, नेव्ही आहे, पण यांच्यामध्ये जर प्रॉपर कम्युनिकेशन नाही झालं किंवा बऱ्याचदा असं असतं की एकंदरीतच एखादी गोष्ट जी आहे ती पर्टिक्युलर आर्मीच्या इथं करणं अपेक्षित आहे, पण ते करणारी लोक जी आहेत ती नेव्ही मधली खूप चांगली असू शकतात किंवा एअरफोर्स मधली लोक त्याला टॅकल करू शकतात. ओके, सो एक आहे की हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे बघा. ओके, सो एक गोष्ट आहे ना. आता बघा हे प्रतीकने टाकलेलं आहे की इयरबुक मध्ये 3 स्टार होते, तर मला तिच्यावर म्हणजे आपल्याला तिच्यावर कमेंट नाही करायची, ते मिसप्रिंट म्हणून तुम्ही सोडून द्या. 4 स्टार असतात बघा. स्पॉटलाइट इयरबुक बघा, तिच्यामध्ये तुम्हाला दिसणार 4 स्टार आहे. 4 स्टारचं पद आहे बघा. ओके, सो ती एक गोष्ट लक्षात असू देत, फार महत्वाचं आहे हे, है ना. आणि हे बघा, हा माउंट बेटन पासूनचा याचा हे आहे, म्हणजे त्याचं लेक्चर पण, आता ही फार बऱ्यापैकी जुनी न्यूज आहे, पण तिच्यावर स्पॉटलाइट मध्ये तुम्हाला सापडून जाईल लेक्चर, तर ते मी केलेलं आहे बघा. ओके, सो चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ तुम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत जे काय आहे, तर ते एक लक्षात ठेवा, 4 स्टार आहे. ओके, सो लक्षात असू देत. बऱ्याचदा काय असतं, पुस्तकांमध्ये मिसप्रिंट होऊ शकते किंवा बरं, आता हे बघा, ह्या सगळ्या याच्यामध्ये एखाद्या पुस्तकात जर ते असेल तर इट्स ओके, म्हणजे ते होऊ शकतं, एवढा लोड नाही घ्यायचा. आता क्लिअर झाला ना 4 स्टार, आता विसरायचं नाही. दॅट्स इट. पुढचं बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याने ब्रेल लिपीत 2020चं कॅलेंडर काढलं होतं? राजस्थान, ओडिसा, त्रिपुरा, महाराष्ट्र. ब्रेल लिपीत कॅलेंडर काढणारं राज्य कुठलं, है ना, 2020चं काढलं होतं त्यांनी. चला, मॅक्झिमम लोकांनी उत्तर जे आहे बरोबर दिलेलं आहे. 56 लोकांनी उत्तर जे आहे, तर ते उत्तर जे आहे ओडिसा आहे. एक्सलंट बघा, एक ओडिसा उत्तर आहे. आणि हे का महत्वाचं आहे ऍक्च्युली, तर ओडिसाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर कुठल्या नाविन्यपूर्ण गोष्टी बघितल्या तर तिथं ओडिसा येतं बघा. म्हणजे कुठलीही न्यूज बघा, जर काहीतरी वेगळं करत असतील तर ओडिसाचे खूप चांगले रेफरन्स असतात, खूप तसं ऍक्टिव्ह राज्य हे आहे. आता ब्रेल लिपीमध्ये यांनी 2020चं कॅलेंडर काढलं. मधल्या काळामध्ये आपण आपलं संविधान ब्रेल लिपीमध्ये तयार केलं बघा भारताने, तर तोही एक महत्वाचा रेफरन्स होता. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की एकंदरीतच, येस, एक्सलंट, अनिकेतनी जो रेफरन्स दिलेला आहे तो सर्वांनी नोट डाऊन करून घ्या बघा. एक भारत श्रेष्ठ भारत, हा जो कार्यक्रम आहे सगळा, एक भारत श्रेष्ठ भारत मध्ये प्रत्येक 2 राज्य एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि हा जो ओडिसा आहे, हा ओडिसा तिथं एक भारत श्रेष्ठ भारत मध्ये महाराष्ट्राचा पार्टनर आहे बघा. सो एक भारत श्रेष्ठ भारत, एक्सलंट. ओके, हा एक महत्वाचा रेफरन्स आहे, एक भारत श्रेष्ठ भारत. ओके, सो ओडिसाच्या बाबतीमध्ये ते एक लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जे आहे की ब्रेल लिपी, यस, ईव्हीएम वर ब्रेल लिपी आहे. रेल्वेचे जे काही बोगी असतात बघा, रेल्वेच्या बोगीमध्ये सुद्धा ब्रेल लिपीचा वापर केला जातोय की प्रवास करत असताना, है ना, तर त्यांना प्रॉब्लेम होता कामा नये. सो हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे की ब्रेल लिपीमध्ये साहित्य पण मोठ्या प्रमाणावर निर्माण होतंय हळूहळू, लिटरली. सो स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा, म्हणजे युपीएससीच्या बाबतीमध्ये तुम्ही जर सर्च केलं तर ब्रेल लिपीमध्ये बऱ्याच लोकांनी जे आहे साहित्य निर्माण केलेलं आहे. सो हा सगळा मुद्दा आहे. लिफ्ट मध्ये वापरतं, म्हणजे हे बऱ्याच ठिकाणी वापरलं जात आहे. आणि याच्यासाठी जर तुम्ही बघितलं बघा, तर हे तुमच्या समोर आहे. तुमच्या समोरची जी व्यक्ती आहे बघा, या व्यक्तीचं जे नाव आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे लुईस ब्रेल, हा ना. एक 15 वर्षाचा हा मुलगा, फ्रेंच मुलगा, ज्यांनी ही लिपी शोधली. ओके,
सो एज इज जस्ट नंबर, त्याचं एक चांगलं उदाहरण दॅट इज लुईस. म्हणजे बघा, असं नाहीये की फक्त म्हणजे बाबा एका विशिष्ट याच्यानंतरच तुम्ही काही करू शकता, असं नाहीये. एक 15 वर्षाचा मुलगा, फ्रेंच मुलगा, लुईस ब्रेलनी ही ब्रेल लिपी शोधली बघा. हा फ्रेंच मुलगा होता, 15 वर्षाचा मुलगा, आणि ते तुम्ही बघू शकता ब्रेल लिपीमध्ये असे डॉट 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 असतात बघा. आणि हिच्यामध्ये बघा, मग आता ए म्हणजे काय, तर एक डॉट आहे, बी म्हणजे 2 डॉट आहे. अशा पद्धतीने त्यांनी खूप चांगली अरेंजमेंट केलेली आहे. टोटल 6 डॉट आहेत. त्या 6 डॉटला ते अरेंज करून त्याच्यावर बोट फिरवून ती लोक समजून घेतात बघा. आणि हे एक खूप महत्वाचं आहे. म्हणजे या सगळ्या याच्यातून आपण बघा, एक तर बघा की दिव्यांगच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्याकडे चला, की फॉर एक्झाम्पल आपण आता दृष्टी दोष बघितला, आपल्यामध्ये पण काही ना काही कमी असते बघा, हा ना. तर त्या गोष्टी ज्या असतात की तुम्ही पॉझिटिव्ह व्ह्यूनी गोष्टी करणं फार गरजेचं असतं. तर त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. यस अनिकेत, 4 जानेवारी जो आहे तर तो वर्ल्ड ब्रेल डे म्हणून साजरा केला जातो बघा. सो ती एक लक्षात ठेवा. 4 जानेवारी हा जो दिवस आहे, तर हा 4 जानेवारी हा दिवस जागतिक स्तरावर ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो. तर तो एक महत्वाचा रेफरन्स. आता हा जो लुईस ब्रेल होता ना, यांनी ब्रेल लिपी कुणाकडून शोधली होती? आता ही जी कोडिंगची पद्धत आहे ऍक्च्युली, तर ही आर्मीची कोड लँग्वेज होती बघा, ज्याला म्हटलं जातं नाईट रायटिंग. ओके. सो लुईस ब्रेलनी हे जे शिकलं होतं याला ऍक्च्युली म्हटलं जातं नाईट रायटिंग, है ना, रात्रीची रायटिंग बाबा. कोडिंग होतं हे, आर्मीचं कोडिंग होतं. आणि याला शिकवणारा जो माणूस होता ना, त्याचं नाव जे होतं तो आर्मी मधला होता, चार्लेस बारियर. ओके. सो चार्लेस बॅरियर असं नाव आहे त्याचं, बार्बियर. ओके, चार्लस बार्बियर. सो त्यांनी हे शिकवलं होतं नाईट रायटिंगचं कोडिंग, आणि तिच्यातून हे जन्माला आलं. सो एकंदरच आपण ऐकतो ब्रेल लिपी असते, ब्रेल लिपी असते. सो त्याच्याकरता हे तुम्हाला दाखवलं की नेमकी ब्रेल लिपी म्हणजे काय, की हे डॉट्स कसे असतात आणि ते अरेंज. आणि एकदा मग तुम्ही एबीसीडी शिकलात की मग त्यांना ते सोपं जातं बघायला. आता हिच्यात बघा, हे जे तुम्ही बघितलं होतं ती थेरी होती, हे प्रॅक्टिकल असं आहे बघा. हिच्यात जर तुम्ही बघितलं, मी थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. झूम करून बघितलं तर त्या पेजवर जे आहे ते डॉट उठलेले आहेत बघा. आणि ते जे डॉट उठलेले आहेत म्हणजे मागचं जे चित्र आहे, आता एच्या इथं एक जो तुम्हाला डॉट दिसतोय बघा डार्क, तर तुम्ही जर इथं बघितलं तर मग तिच्यामध्ये तो एक एक अक्षर आहे बघा. जिथं एकच डॉट उठला आहे तिथं ए असणार आहे. अशा पद्धतीने बोट लावून मग ते वाचलं जातं की किती आहेत बघा, ते फील करून ते समजून घेणं. ओके. सो ही एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे, संरक्षण प्रमुखाची निवृत्तीची कमाल वयोमर्यादा किती आहे? 60 वर्ष, 62 वर्ष, 65 वर्ष? निश्चित नाही. संरक्षण प्रमुख पदाची निवृत्तीची कमाल वयोमर्यादा किती आहे? तुमच्यासाठी जो आहे पोल जनरेट करतोय, तुम्हाला उत्तर टाकायचं आहे. आणि ओके, याचं जे उत्तर आहे तर ते पोलमध्ये आता जनरेट केलंय, तुम्ही उत्तर टाका. चला, मॅक्झिमम लोकांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे बघा, हा ना. सो मॅक्झिमम लोकांनी उत्तर जे दिलेलं आहे ते बरोबर आहे. त्याचं उत्तर जे आहे 65 वर्ष आहे. आता हा प्रश्न का विचारला? ऍक्च्युली जे आहे संरक्षणामध्ये बऱ्याचशा पदांसाठी सध्या, की त्याचं रिटायरमेंटचा जो इश्यू आहे, हा आर के सिंग यांचा वाद झाला होता बघा. हा ती बरीच जुनी गोष्ट आहे. आर के सिंग यांचा वाद जो होता तो ऍक्च्युली त्यांच्या जन्मतारखेचा होता. एनडीए मध्ये दिलेली जन्मतारीख आणि दुसरीकडची अशी आहे ना, 50 आणि 52 असे 2 वर्षाचा गॅप होता, 2-1 वर्षाचा समथिंग. आणि त्यांना ते तेवढे दिवस वाढवून हवे होते, असा सगळा तो मुद्दा होता. पण आता ते खूप जुनं झालेलं आहे बघा. संरक्षण प्रमुख पदाच्या निवृत्तीची कमाल वयोमर्यादा 65 वर्ष आहे. आता मधल्या काळामध्ये बराच डिबेट चालू होती, यातले वेगवेगळी जे पदं आहेत तर त्या पदांसाठीची जी निवृत्ती आहे तर त्याच्यासाठीचं एज वाढवायचं वगैरे, असा सगळा तो चर्चेचा मुद्दा आहे. शेवटी कसं असतं बघा, म्यानमारमध्ये काय झालं, म्यानमारमध्ये जे आहे ना, जी काही राजवट लागली, लष्करी राजवट, त्याचं रिझन हेच आहे की तिथले जे काही लष्कराचे प्रमुख होते ते निवृत्त होणार होते. ते निवृत्त होणार होते म्हटल्यानंतर सगळी पॉवर त्यांच्या हातातून जाणार होती बघा. आणि ती सगळी पॉवर जाणार होती म्हणून त्या माणसाने काय केलं, तर त्या माणसाने लष्करी राजवट लावून टाकली. म्हणजे त्याला असं वाटलं की आपण जे रोहिंग्या मुस्लिमांच्या बाबतीत जे काही अत्याचार केलेले आहेत तर त्याची शिक्षा आपल्याला मिळू शकते. आणि त्यांनी त्याचं चित्र उभं केलं की बाबा आता लष्कराची जी काही पॉवर आहे ती काढून घेतली जाईल वगैरे वगैरे. आणि त्या सगळ्या याच्यातून मग लष्करी राजवट लागलेली आहे बघा. सो तो तिथला एक फार महत्वाचा मुद्दा आहे, तो तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. ओके, पुढचा मुद्दा घ्या. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 नुसार आगीच्या प्रमाणात 2018च्या तुलनेत किती घट झालेली आहे? 10%, 20%, 30%, 40%? पोल जनरेट करतोय बघा, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आगीच्या घटनांमध्ये जे आहे किती घट झालेली आहे?
ओके, 41%. एक्सलंट आन्सर, बरोबर आहे बघा. काही लोकांचं सी उत्तर होतं, 34% लोकांचं 30. आता याच्याकरता सगळ्यात महत्वाचं भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 तुम्हाला माहित पाहिजे. आता याचं रिझन आहे, जर एखाद्या दिवशी वाटलं शक्य झालं तर आपण याला रिवाईज करूयात, कारण हा 2 वर्षातून येतो. आता हा 21 मध्ये येणं अपेक्षित होतं, पण तो पण 21 मध्ये यायचे चान्सेस कमी आहे. त्याचं रिझन असं आहे की एकंदरच जी काही परिस्थिती आहे करोनामुळे, ते किती वर्क होतं आणि किती लवकर येतं, पण तरी सुद्धा आपल्याला शक्य झालं तर आपण एकदा हा पूर्ण अहवाल जो आहे तो रिवाईज करू. आता या अहवालानुसार जी आहे ती 20% घट झालेली आहे बघा. जे काही फॉरेस्ट फायर्स आहे, फॉरेस्ट फायर मोठ्या प्रमाणावर आपल्या इथं लागत आहेत. तुम्ही सांगा बरं, कुठलं राज्य आहे की जिच्यात सर्वात जास्त फॉरेस्ट फायर, जंगलात आगीच्या घटना सर्वात जास्त झालेलं राज्य कुठलं? आणि याचं रिझन असं आहे, जागतिक स्तरावर पण हे झालेलं आहे. तुम्हाला अमेझॉनच्या जंगलाचा प्रश्न विचारलेला आहे बघा. अमेझॉनचं जंगल तुम्हाला का विचारलं, त्याचं रिझनच हे आहे. अमेझॉनचं जंगल जे विचारलेलं आहे त्याचा जो मुद्दा आहे, तर तो यस ओडिसा जे काय आहे, नंतर महाराष्ट्र आहे बघा. अमेझॉनच्या जंगलामध्ये पण फायर आणि त्याचे सगळे मुद्दे होते बघा. सो हे बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ती गोष्ट माहीत असणं अपेक्षित आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजे काय, की फॉरेस्ट फायरचे जे रिझन्स आहेत तिच्यामध्ये माणसाने लावलेली आग हे पण एक प्रामुख्याचं महत्वाचं रिझन आहे बघा. तर तो एक महत्वाचा मुद्दा लक्षात असू देत. पुढचा बघा प्रश्न, तो म्हणजे नीती आयोग. यस, ऑस्ट्रेलियामध्ये पण झालं होतं बघा. ऑस्ट्रेलियामध्ये कांगारू असतील, कोआला नावाचे प्राणी असतील बघा. कोआला माहित आहे का तुम्हाला? हा ना, कांगारू तर माहितच असेल, कोआला पण माहित आहे का? कोआला कोआला माहित नाही, बरं ठीक आहे. तुम्हाला कोआला तुम्ही गुगल करू शकता बघा, किंवा तुम्ही म्हणजे वाटलं तर एखाद्या दिवशी दाखवतो तुम्हाला उद्याच्या परवाच्या लेक्चरमध्ये. नीती आयोग शाश्वत विकास निर्देशांक 2019 नुसार पहिल्या क्रमांकावरील राज्य कुठलं? आता नियती आयोगाचा शाश्वत विकास निर्देशांक तो आताचा पण आलेला आहे बघा. पण तुम्हाला जे आहे तर ते जे आहे 2019 जे आहे तर त्याचं सांगायचं आहे. केरळ, गुजरात, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश. पोल जनरेट केलेला आहे बघा, उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. चला, मॅक्झिमम लोकांनी उत्तर तर बरोबर दिलेलं आहे बघा, है ना. काही लोकांनी 2020 पकडून जरी उत्तर दिलं तरी चालतंय, कारण उत्तर तेच आहे बघा, केरळ. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, यस विजयश्री, आता पण केरळ आहे तुमच्या समोर आहे बघा, है ना. हे एसडीजी इंडेक्स मध्ये टॉप 5 आजच्या सकाळच्या लेक्चरमध्येच आपण केलेलं आहे कव्हर. आता याच्यामध्ये बघा टॉप 5 स्टेट्स कुठले आहेत. 1 नंबरला केरळ, 2 नंबरला हिमाचल आणि तमिळनाडू, 3ला आंध्रा, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड आहे बघा. त्याच्यानंतर सिक्कीम आणि 5 नंबरला महाराष्ट्र आहे, 5th रँक. ओके, सो महाराष्ट्र 5व्या क्रमांकावर आहे, है ना. त्याच्यानंतर बॉटम स्टेट मध्ये बघितलं, बॉटम मध्ये काय ना, बॉटम मध्ये इथून उलटा रंग लावायचा. सगळ्यात खाली कोण आहे? बिहार, मग झारखंड, मग आसाम, अरुणाचल, मेघालय, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, नागालँड, ओडिसा. म्हणजे बॉटम मध्ये नॉर्थ ईस्ट मधले पण बरेच आहेत बघा. ओके, सो एकंदरीतच ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. शक्यतोवर हे त्यातल्या त्यात बरी परिस्थिती असते नॉर्थ ईस्ट वाल्यांची, पण ती इथं वाईट आहे बघा. सो केरळ जे आहे ते 2019 मध्ये पण होतं टॉपला आणि ते 2020 मध्ये पण आहे. सो चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि आता दुसरी गोष्ट जी आहे की आपला रँक वाढला पाहिजे बघा महाराष्ट्राचा. आणि हे याच्या समोर जे लिहिलंय 75, 74, 71, हे काय आहे? 100 पैकी त्यांचा स्कोर आहे बघा. आता याच्यामध्ये 100 पैकी ज्याचा स्कोर जास्त तो टॉपला जातो, ज्याचा कमी तो खाली बॉटमला येतो, तो बिहार आहे बघा. आता बिहार इतका बॉटमला आहे ना, सगळ्याच बाबतीत बॉटमला आहे. तुम्ही जर इकॉनॉमिक सर्व्हे वाचला महाराष्ट्रात, भारताचा, तर तिच्यामध्ये सर्वात जास्त प्रगती करणारं राज्य जर कुठलं असलं तर ते कोणतं असतं? बिहार असतं, ना. असं का बरं? तुम्ही इकॉनॉमिक सर्व्हे वाचा, तिच्यामध्ये असतं बघा, सगळ्यात जास्त ग्रोथ किंवा सगळ्यात जास्त प्रगती कुणी केली तर बिहारने केली, असं असतं, है ना. मग बऱ्याचदा हा पण एक येतो बघा मुद्दा जो येतो, है ना. हा आता महाराष्ट्राच्या वरती 8 स्टेट आहे, इट्स ओके, पण करूयात आपण काहीतरी येत्या काळात. आता हे काय असतं बघा, की दारूबंदी वगैरे नाही, याचं कारण दारूबंदी नाहीये, पर्सेंटेजचा हिशोब आहे बघा. म्हणजे एकदम सिंपल लक्षात घ्या, एखादा स्टुडंट आहे, एखादा मुलगा आहे बघा, त्याला दरवर्षी समजा याला 8वी मध्ये मार्क पडलेत, 40% पडले, पास झाला बघा, हा 33%ला पास आहे. महाराष्ट्राचं जर तुम्ही बघितलं, महाराष्ट्र जवळपास 85%च्या आसपास असतं, 80-85%. आता हा जो आहे याला 8वी मध्ये फक्त बिहारला 40% मार्क पडले. हा जेव्हा घरी येईल बघा, त्याचं स्वतःचं पासिंग कार्ड घेऊन, म्हणजे जे काही त्याचं प्रोग्रेस रेकॉर्ड आहे ते घेऊन आल्यावर काय करतील घरचे याला, हा ना. म्हणजे विचार करा, इमॅजिन करा, 40% पडलेले आहेत, घरचे काय करणार? धुणार बघा, जसं जसं तुडवता येईल तसा तुडवणार. मग हा पर्सनली जो आहे ना, पर्सनली घेतो आणि मग हा जरा अभ्यास करतो. 9वी मध्ये याला मार्क येतात समजा फॉर एक्झाम्पल 48%. म्हणजे किती टक्क्यांनी ग्रोथ केली आणि 40 वरून 48, 20% ग्रोथ केली बघा. म्हणजे बघा, विचार करा तुम्ही, 20%ची ग्रोथ.
महाराष्ट्राने किती अभ्यास केला, याचे 85चे 90 झाले. 10%लाच 8.5 आहे बघा, म्हणजे 10%ची पण प्रोग्रेस नाही. का? कारण ते ऑलरेडी तिथं आहे ना. म्हणून हे जे असतं ना, हे मी जेव्हा सुरुवातीला वाचलं होतं बघा, खूप प्रेशर असताना मला विशेष वाटलं. मला हे बिहार कसं काय, म्हणजे एवढं प्रगती कसं काय केली बिहारने. मग तेव्हा ते सगळं नीट बघितल्यावर कळलं की बाबा हे ना, हे एकदमच बाबा बॅक बेंचर मधलं बॅक बेंचर आहे. आता याच्यामध्ये हे महत्वाचं आहे बघा, प्रत्येक याच्यानुसार निकषानुसार कुठलं राज्य महत्वाचं आहे. पॉवर्टीच्या बाबतीमध्ये, गरिबीच्या बाबतीमध्ये की गरिबी कमी आहे, नो पॉवर्टी, तमिळनाडू 1 नंबरवर आहे. 0 हंगर मध्ये केरळ आहे बघा, उपासमार कमी सर्वात केरळ. चांगलं आरोग्य गुजरात, चांगलं एज्युकेशन केरळ, जेंडर इक्वॅलिटी म्हणजे लिंगभाव समानता छत्तीसगड, क्लीन वॉटर सॅनिटेशन मध्ये गोवा 1 नंबरवर आहे बघा, स्वच्छता आणि सॅनिटेशन. डिसेंट वर्क इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे सगळा काम इकॉनॉमी चांगली आहे हिमाचल प्रदेश. इंडस्ट्री इनोव्हेशन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे काही उद्योग आहेत आणि त्या सगळ्या याच्यामध्ये आहे, तर तिच्यात गुजरात 1 नंबरला आहे, पायाभूत सुविधा है ना. रिड्यूस इनइक्वॅलिटी है ना, म्हणजे असमानता कमी झालेली आहे, तिच्यात मेघालय टॉपला आहे. सस्टेनेबल सिटी शाश्वत शहर पंजाब है ना. शाश्वत शहरांसाठी आपण कुठल्या कुठल्या देशांबरोबर आता करार केले मला जर सांगता का तुम्ही, है ना. शाश्वत शहरांसाठी आपण कोणकोणत्या देशांबरोबर करार केलेत. त्याच्यानंतर बघा, रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन मध्ये त्रिपुरा आहे, क्लायमेट ऍक्शन मध्ये ओडिसा आहे, लाईफ बिलो वॉटर पाण्याखालचं जे जे जग आहे सगळं ते ओडिसा 1 नंबरवर आहे. लाईफ ऑन लँड अरुणाचल आहे बघा. त्याच्यानंतर पीस जस्टिस स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन मध्ये उत्तराखंड आहे. सो हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. आता ऑलरेडी ही पीडीएफ इथं जनरेट होईल, तिथून तुम्ही परत वाचू शकता. नेक्स्ट वन, नीती आयोग. हा, हे झालं आपलं. इस्रोद्वारे नवे प्रक्षेपण केंद्र जे आहे, नाही सॉरी, मागचा प्रश्न एक बाकी आपला, हा प्रश्न बघा. नीती आयोग शाश्वत विकास निर्देशांक 2019 नुसार 2018च्या क्रमवारीच्या तुलनेत प्रगती न करणारं राज्य कुठलं आहे. म्हणजे 2018 आणि 19चं कंपॅरिझन केलं की प्रगती न केलेलं राज्य जे आहे तिथले तिथं आहे बाबा गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू. उत्तर सांगा, तुम्हाला पोल जनरेट करून दिला बघा. मॅक्झिमम लोकांनी आंध्र प्रदेश निवडला बघा, हा ना. आंध्र प्रदेश जे आहे ना, आंध्र प्रदेशने बरीच प्रगती केली. आंध्र प्रदेशमध्ये किती किती उपमुख्यमंत्री तुम्ही सांगा बरं मला, आंध्र प्रदेशमध्ये किती उपमुख्यमंत्री आहे. दणकून प्रगती केलेली आहे आंध्र प्रदेशने. याचं उत्तर जे आहे ते गुजरात आहे बघा. गुजरात जे आहे त्यांनी लास्ट इयरच्या कंपेरिझन मध्ये 2018-19 मध्ये कसली प्रगती प्रॉपरली केलेली नाहीये बघा. 5-5 सीएम आहेत बघा, 5-5 डेप्युटी सीएम आहेत आंध्र प्रदेशमध्ये. अजून काय पाहिजे तुम्हाला, मजबूत आहे ना प्रगती एकदम. पुढचा प्रश्न बघा, इस्रोद्वारे नवे प्रक्षेपण क्षेत्र खालीलपैकी कोठे सुरू करण्यात येणार आहे. तुतीकोरीन, चेन्नई, मुंबई, कोलकाता. सो तुम्हाला उत्तर टाकायचं, पोल जनरेट केलेला आहे बघा, है ना. इस्रोचं प्रक्षेपण क्षेत्र नवीन कुठं आहे, इस्रोचं नवीन प्रक्षेपण क्षेत्र कुठं आहे. सो 67% लोकांनी जे उत्तर दिलेलं आहे तुतीकोरीन, हे अतिशय योग्य उत्तर आहे बघा. इस्रोचं नवीन प्रक्षेपण क्षेत्र जे आहे किंवा केंद्र जे आहे ते तुतीकोरीनला आहे. इस्रो तुम्ही प्रत्येकाने चांगलं करून ठेवा. एकतर इस्रोच्या ज्या काही सगळ्या मोहिमा आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने इस्रो काम करत आहे. आणि इस्रोशी रिलेटेड एक जो वाद झाला होता, हा ना, एक सायंटिस्ट होते त्यांच्यावर, है ना, देशद्रोह किंवा बाबा त्यांनी माहिती लपवली, चोरली आणि दुसऱ्याला दिली, त्याच्यावर जो आहे तो चित्रपट सुद्धा आला. आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहे माधवननी भूमिका केली आहे बघा. हे या सगळ्या गोष्टी ज्या आहे, यस नंबी नारायण, तर त्याच्यामुळे सुद्धा हे न्यूज मध्ये आहे. सो इस्रो आपल्याला महत्वाचं आहे, हा ना. जेव्हा जेव्हा टेस्ला म्हणजे काय इलॉन मस्कची चर्चा होते, तेव्हा तेव्हा इस्रोची चर्चा होते बघा, हा ना. सो त्याच्यामुळे इस्रो महत्वाचं आहे. आणि हे तुतीकोरीन जे आहे ते मॅप मध्ये बघून घ्या एकदा. तुतीकोरीनचं जे काय आहे, तुतीकोरीन इथं आहे बघा खाली, हे इथं तुतीकोरीन आहे. हा व्हाईट पट्टा जो आहे इथं मदुराईच्या खाली आहे बघा, तिरुनेवेलीच्या वरती आहे. सो इथं तुतीकोरीन आहे, प्रत्येकाने लक्षात ठेवा. स्टेट कुठलं आहे हे, तर स्टेट कुठलं आहे, तमिळनाडू आहे बघा. ओके, सो प्रत्येकाने हे लक्षात ठेवायचं आहे की तुतीकोरीन इथं आहे तमिळनाडूमध्ये. ओके, सो तो एक महत्वाचा मुद्दा आहे. हे सगळे मॅप इथं आहेत बघा पीडीएफ मध्ये, तर ते तुम्ही बघितलं पाहिजे. याच्यामध्ये नद्या पण आहेत, नद्या पण तुम्ही करू शकता, की सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, हा ना. सो टेस्ला आणि इस्रोची काय भानगड आहे, भानगड वगैरे काय नाही. कसं असतं की कॉम्पिटिशन आहे. आज तुम्ही जर बघितलं एखादं रॉकेट आपण लॉन्च केलं किंवा एखादी गोष्ट जी आहे दुसऱ्या देशांचे उपग्रह आपण पाठवतो बघा,
तर टेस्ला ही जी आहे, इलॉन मस्क जे आहे, टेस्ला नाही, इलॉन मस्कची स्पेस एक्स नावाची कंपनी आहे बघा. टेस्ला नाही, इट्स अ स्पेस एक्स है ना. टेस्ला हा वेगळा प्रकल्प आहे त्यांचा. स्पेस एक्स आहे. स्पेस एक्स जे प्रकरण आहे, तर स्पेस एक्स जे आहे त्यांनी रियुजेबल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल काढलेलं आहे. म्हणजे काय, ज्या वेळेस तुम्ही एखादा सॅटेलाइट तुम्हाला पाठवायचा आहे बघा, सॅटेलाइट पाठवताना जे आहे ना, की सिंपल एक गोष्ट असते की तो जे काही व्हेकल असतं ते जातं, त्या सॅटेलाइटला सोडतं आणि ते परत रिटर्न येतं. म्हणजे परत तुम्ही वापरू शकता. भारताच्या बाबतीत अजून तसं झालेलं नाहीये. इस्रोनी जर रियुजेबल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल तयार केलेत तर ते खूप स्वस्त राहील आणि परत परत आपल्याला ते वापरता येईल. अदरवाईज काय असतं, ते यूज अँड थ्रो सारखं आहे, त्याचं काम करत तिकडचे तिकडे डिस्ट्रॉय होऊन जातं. सो तो एक मुद्दा आहे. आणि स्पेस एक्सनी ते केलेलं आहे. स्पेस एक्स ही प्रायव्हेट कंपनी आहे. इस्रो ही गव्हर्नमेंटची कंपनी आहे, भारताची कंपनी आहे. सो जे काही इलॉन मस्कचा सगळा प्रोजेक्ट आहे तो त्याचा स्वतःचा, तो प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे बघा. सो आता तो मुद्दा आहे. त्याच्यामुळे ते जेव्हा जेव्हा येतं तर ते एक कमर्शियल लेवलला कॉम्पिटिटर म्हणून बघितलं जातं. ओके. गोल्डन राईस कोणत्या जीवनसत्वासाठी प्रसिद्ध आहे? अ, ब, ड. अ, ब, क, ड म्हणजे 1, 2, 3 सर्व. तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पोल जनरेट करतोय बघा. गोल्डन राईस. सो 37% लोकांनी म्हटलेलं आहे की बाबा एबीसीडी सगळंच आहे बघा. ओके. आता सगळ्याच लोकांनी जे काय म्हटलेलं आहे, आता हिच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे बघा, गोल्डन राईसच्या ह्याच्यात, तर सिंपल जे आहे, गोल्डन राईसचा सगळा संबंध कशाशी आहे, तो एक न एक व्हिटॅमिन ए शी आहे बघा. गोल्डन राईस इज ऑल अबाउट व्हिटॅमिन ए. ओके. व्हिटॅमिन ए चा मुद्दा आहे. आता सिंपल आहे, या गोल्डन राईसच्या बाबतीमध्ये जे आहे ना, की प्रो व्हिटॅमिन ए याच्यामध्ये जे आहे की दॅट इज बीटा कॅरोटीन आहे बघा. बीटा कॅरोटीन हिच्यामध्ये आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सो ती एक गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी एक महत्वाची बाब जी आहे गोल्डन राईसच्या बाबतीमध्ये, तर गोल्डन राईस व्हिटॅमिन ए जर डिफिशियन्सी झाली तर काय होतं सांगा बरं मला. हा गोल्डन राईस आहे बघा. व्हिटॅमिन ए ची डिफिशियन्सी झाली तर काय होतं बरं. व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी, यस, नाईट ब्लाइंडनेस. तर तो एक मुद्दा आहे आणि मग याच्यामुळे ते आहे की ती गोष्ट आपण क्युअर करू शकतो. रेडिओ पृथ्वीबाबत बिनचूक विधान निवडा. ओके. मराठवाड्यातलं पहिलं नभोवाणी केंद्र, भारतातील पर्यावरणाबाबत माहिती देणारं पहिलं नभोवाणी केंद्र. फक्त फक्त ब अ ब दोन्ही दोन्ही नाही. तुम्ही मला उत्तर सांगणार आहात, जी लोक मराठवाड्यातली आता इथं आहेत बघा, है ना, त्यांनी माहित आहे का तुम्हाला हे प्रकरण काय आहे, रेडिओ पृथ्वी, है ना, मराठवाड्यातलं पहिलं नभोवाणी केंद्र. काय उत्तर आहे बरं याचं. सो एक्सलंट. मॅक्झिमम लोकांनी उत्तर जे आहे ते बरोबर दिलेलं आहे बघा. 75% लोकांनी उत्तर दिलं सी. तर हे बरोबर आहे. रेडिओ पृथ्वी जे आहे ते मराठवाड्यातलं पहिलं नभोवाणी केंद्र आहे आणि हे जे आहे भारतातलं पर्यावरणाची माहिती देणारं पहिलं नभोवाणी केंद्र आहे. है ना. लातूरला आहे का हिंगोलीला आहे बघा. सतीश लातूरला म्हणतोय, है ना, कुणी हिंगोलीला म्हणतोय, है ना. आता परभणी पण आलं बघा. जगात जर्मनी, भारतात परभणी, है ना. आम्ही स्पोर्ट्सला जेव्हा जायचो ना तर तिथली एकच घोषणा होती ही परभणीची, जगात जर्मनी, भारतात परभणी. जी लोक स्पोर्ट्सला वगैरे गेली असतील बघा, जोरात चालतं हे एकदम, है ना. आता याच्यामध्ये जे आहे की हिंगोली, ओढा, नागनाथ. सो आता ठीक आहे, तुम्ही लोकांनी सर्च करा चांगलं, परफेक्ट. उद्या सांगा मला की बरं खरंच हे कुठं आहे. ओके. सो याचं उत्तर दोन्ही आहे. पुढचा प्रश्न घ्या. भारत व पाकिस्तान दरम्यान आण्विक आस्थापने याद्यांच्या देवाणघेवाणासंबंधीचा करार कधी झाला होता? 31 डिसेंबर 1988, 27 जानेवारी 1991, 21 मे 2008, 1 जानेवारी 1992. सो तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. मी पोल जनरेट करतोय बघा. भारत पाकिस्तान दरम्यान जे आहे आण्विक आस्थापने याद्यांचा करार कधी झाला होता? ओके. सो एकंदरीतच हा जो करार आहे बघा, है ना, 31 डिसेंबर 1988 तेव्हा हा करार झालेला आहे. जो आन्सर इज 31 डिसेंबर 1988. फॅक्च्युअल आहे बघा. हिच्यात जे असतं की तुमच्याकडे काय आहे ती यादी समोरच्याला द्यायची, त्यांची यादी आपल्याकडे घ्यायची. सो एकंदरीत यस, 1 मे ला इंटरॅक्शन होतं, 1 मे ला होतं. सो 1988. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या. 2019 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक वाघांचा मृत्यू झाला? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड. सो याच्यामध्ये पोल जनरेट करतो, उत्तर टाका.
आन्सर मॅक्झिमम लोकांनी बरोबर दिलेला आहे. याआधी आपण डिस्कस केलेला आहे बघा. या सीसीबी मध्ये ना करंट बेस बेसिक मध्ये घेतलं होतं मध्य प्रदेश. हा, आता एक गोष्ट, आताचे जे रिपोर्ट्स आहेत 2020 चे त्याच्यानुसार पण मध्य प्रदेशच आहे. फक्त एक एजन्सी अशी आहे तिचं म्हणणं आहे की मध्य प्रदेशमध्ये 20 तर म्हणजे आणि महाराष्ट्रात 21, पण ते जे आहे ते इतकं ऑथेंटिक मानलं जात नाही. जो ऑथेंटिक डेटा आहे त्याच्यानुसार मध्य प्रदेशच आहे. पुढचा प्रश्न घ्या. युनिसेफ नुसार 1 जानेवारी 2020 ला कोणत्या देशात सर्वाधिक बालकांचा जन्म झाला? भारत, चीन, अमेरिका, नायजेरिया. सो उत्तर तुम्हाला टाकायचं आहे. पोल जनरेट केला बघा. ऑब्वियसली है ना, बधाई हो. उत्तर एकदम बरोबर आहे बघा, है ना, भारत, है ना, बधाई हो. सो बेसिकली है ना, तुम्हाला काय उत्तर पाहिजे? जॉनाथन विक. जॉनाथननी काय म्हणजे लक्ष नव्हतं माझं कमेंटकडं. तुम्ही जर तो प्रश्न टाकला असता काय पाहिजे तुम्हाला? नंबर. नंबर ठीक आहे. नंबर तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर मी व्हॉट्सअपचा नंबर देतो. काही इश्यू असला तुम्ही टाकू शकता बघा. 354836. ओके ओके. 9422354836 व्हॉट्सअपचा नंबर आहे. मेसेज करा, है ना. आणि काय असला तो मेसेज प्रॉपर करा. आता माझं शेड्यूल तुम्हाला माहित असेल, जी लोक रेग्युलर फॉलो करताय, तो ऑब्विसली माझ्या वेळेनुसार मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल. आणि जे काही असलं अभ्यासाच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही गोष्ट असली तर रिप्लाय मिळणार नाही, एवढं लक्षात ठेवा. जे काय आहे ओनली अबाउट स्टडी. युनिसेफ 1 जानेवारी 2020 ला कोणत्या देशात? तर भारतामध्ये आहे बघा. आपल्याकडेच होतं सगळं. सो ती एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके. सो तुम्हाला नंबर नोट केला असेल बघा तुम्ही लोकांनी. सो हा काढून टाकतो इथला, है ना, पीडीएफ वरचा. पुढं, है ना, पुढचा प्रश्न घ्या. तो म्हणजे की द लास्ट गर्ल हे पुस्तक कोणावर आधारित आहे? रिचर्ड डॉकिन्स, सुषमा स्वराज, ते तिथं मिसप्रिंट झालं बघा, नादिया मुराद आणि सुष्मिता सेन. सो द लास्ट गर्ल हे पुस्तक कुणावर आधारित आहे? सो तुम्ही सांगणार आहात. पोल जनरेट केला आहे बघा. एक्सलंट बघा. आन्सर दिलेला आहे मॅक्झिमम लोकांनी आणि इट्स ऑल अबाउट नादिया मुराद. नादिया मुराद बघा. नादिया मुराद तुमच्या समोर आहे. नादिया मुराद द लास्ट गर्ल असं हे नाव आहे. नादिया मुरादला 2018चं शांततेचं नोबेल मिळालेलं आहे बघा. सो नादिया मुरादला 2018 है ना, 2018 नोबेल पीस प्राइज आहे. तर ते एक लक्षात ठेवा. नोबेल पीस प्राइज शांततेचं नोबेल नादिया मुरादला मिळालं होतं. नादिया मुरादला जे होतं इसिसचे जे लोक होते त्यांनी सेक्स स्लेव्ह बनवलं होतं आणि त्या सगळ्या याच्यातून तिची ती स्टोरी आहे की तिच्यातून ती बाहेर पडली. आणि द लास्ट गर्ल याचा अर्थ असा होतो की बाबा मी ती शेवटची मुलगी असली पाहिजे की जिला काहीतरी त्रास दिला गेला. इथून पुढे कुठल्याही मुलीबरोबर असं घडता कामा नये. सो ते आहे लास्ट गर्ल. त्याचा अर्थ जो आहे तो. पुढचा प्रश्न घ्या. कुड्स सेना कोणत्या देशाशी संबंधित आहे? इराण, इराक, सौदी अरेबिया, इसिस. कुड्स सेना जी आहे ती कोणत्या देशाशी संबंधित आहे बरं? ते तुम्हाला सांगायचं आहे. इराण, इराक, सौदी अरेबिया. मी पोल जनरेट केलेला आहे. उत्तर टाका. सो थोडंसं कन्फ्युजन आहे, है ना. ए आणि बी मध्ये आणि सी मध्ये पण कन्फ्युजन झालं बघा. याचं ऍक्च्युली उत्तर जे आहे ते म्हणजे इराण आहे बघा. ओके. उत्तर जे आहे कुड्स सेना जी आहे इराण मधली सेना आहे. त्यांना म्हटलं होतं सेनेमधला कुड्स सेना. सो इट्स आन्सर इराण आहे बघा याचं. आणि हे न्यूज मध्ये होतं कारण ते जे काय आहे मधल्या काळामध्ये, है ना, तिथले बरेच इश्यू होते. सो कासिम सुलेमानी, यस एक्सलंट, ते जे होतं ते कासिम सुलेमानीचा जो सगळा इश्यू आहे त्यावेळेस कुड्स सेना चर्चेत होती बघा. सो बेसिकली हे जे कुड्स सेना आहे ते इराण या देशाशी संबंधित आहे. सौदी अरेबियाचा जो इश्यू आहे बघा, त्या पत्रकाराला मारलं होतं तो एक वेगळा आहे, है ना. आय थिंक कुणीतरी ती कमेंट टाकली होती. तर ते वेगळं प्रकरण आहे. ते बघूयात एखाद्या दिवशी. यस, ड्रोन अटॅक केला होता अमेरिकेने, है ना. आणि तो जो नेता होता त्यांना त्याचा तर, है ना, त्याचं काम केलं होतं. खगोशीचं प्रकरण वेगळं आहे, ते सौदी अरेबियाचं आहे. सो अशाच पद्धतीने गोष्टी बघत राहूयात. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे उद्या सकाळी 9 वाजता जे आहे तर ते आपलं गव्हर्नमेंटच्या स्कीमचं लेक्चर आहे 9ला, 9:45ला. आणि हे जे लेक्चर आहे बघा तर ते उद्या असणार आहे. एक तर दुपारी 12 वाजता एमपीएससी मेनचं जे डिस्कशन होतं ते डिस्कशन जे असेल तर ते 3 वाजता असेल. 3 पेपर 3 PM एमपीएससी डिस्कशन. ते जे काय आहे एमपीएससी प्रिव्हियस पेपर मेन्सचं ते हिच्यावरच असेल बघा ऍपवर. आणि दुसरं जे आहे तर ते 6 PM ला आहे, जे म्हणजे आताचं जे एमसीक्यूचं लेक्चर आहे उद्या 6 वाजता होईल. तेवढं एक लक्षात ठेवा. शनिवारचा चेंज आहे तो. ओके. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि भेटूयात मग आता उद्या. सर्वांना शुभरात्री, गुड नाईट. ओके. सो एकंदरीतच
जो काही आजचा प्रवास होता तो इथं थांबतोय बघा. सकाळपासून आपण वेगवेगळे टॉपिक करत होते, है ना. सो गुड नाईट ऑल ऑफ यू, टेक केअर.